श्री स्वामी समर्थ. आवाज जरा येतोय कलकलचा. सगळ्यांनी जरा शांत बसलं तर योग्य. मला फक्त तुमचा 1 तास द्या. हे इथं लग्न नाहीये, सत्संग आहे. म्हणून आपण आहे त्या ठिकाणी बसून हे विचार ऐकायचे. इथं आपण आलात, धन्यवाद, परम धन्यवाद. पण इथून काहीतरी घेऊन जायचं आहे. या ठिकाणी या मंडळी जे बसलेले आहेत त्यांनी कृपा करून या सभा मंडपमध्ये यायचं आहे. सांगा जरा त्यांना तिकडे जे बसले आहेत ते सगळे. चला सगळे उभं राहून कोणीही हा सत्संग ऐकू नये. जे मागे उभे आहेत त्यांनी आतमध्ये यावं, बसावं. जागा अपेक्षित आहे, सर्वांना जागा मिळेल. तर आपण ह्या ठिकाणी भगवंत काय आहे, गुरुशक्ती काय आहे, त्याचं महत्त्व काय. कृपा करून सगळ्यांनी बसून घ्या बरं. इकडे येऊन बसा समोर. मंडपात जे त्या साईडला लोक बसले त्यांनी दरबारात यावं, या ठिकाणी बसावं आणि विचारांचा जरा आस्वाद घ्यावा. आपसात बोलू नये, चर्चा करू नये. मला फक्त तुमचा 40-45 मिनटं ही वेळ पाहिजे आणि ही तुमच्या आयुष्यातली फार मोठी सुवर्ण संधी असेल. फक्त आमच्याकडे लक्ष द्या. आम्ही काय बोलतोय त्यांच्याकडे लक्ष द्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मी आज द्यायला आलेलो आहे. मी तर म्हणणार नाहीत. ही प्रणाली, गुरु प्रणाली, दत्त महाराज, श्रीपाद प्रभू, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि सर्वांचं लाडकं दैवत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे प्रश्न आणि ह्या गुरु प्रणालीचे उत्तर असतील. तर कृपा करून टाचणी पडल्याचा आवाज झाला पाहिजे. आपण सगळ्यांनी शांतता धरावी आणि हे विचार ऐकण्याचा प्रयत्न करावा. आहे त्या ठिकाणी सगळ्यांनी खाली बसावं आणि या मार्गदर्शनाचा आपण प्रत्येकाने काही ना काही आपल्या आयुष्यामध्ये फायदा करून घ्यावा. प्रथम ओळख करून देतो. परिवार काय, श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र यांचं कार्य काय, हे कार्य कसं सुरुवात झाली. कोरोनाच्या काळामध्ये, कोरोनाचे जे गेले 3-4 वर्ष झालेत फार धक्कादायक होते. प्रचंड शारीरिक, मानसिक सर्वच जण त्याने पीडित होते. आर्थिक बाबतीत भयंकर त्रास झाला. करोनाने लोकांना भरपूर काही गोष्टी शिकवून दिल्या. त्या माध्यमातून सगळं मंदिरं बंद होती, सेवा बंद होत्या, अनेक प्रकारची संकटं लोकांना होती. त्या काळात ऑनलाईन सेवा स्वामींनी चालू करून घेतल्यात. दिवसभरातनं शेकडोंची प्रश्न उत्तरं या ठिकाणी झालीत. अनेकांना घरबसल्या दिव्य अनुभव आलेत. असलेल्या परिस्थितीशी सामना करून, त्या कोरोनाला सामना करून अद्भुत अनुभव घरबसल्या स्वामींनी दिलेत. अभूतपूर्व लीला झाल्यात. आम्ही ह्या मार्गदर्शन मीटिंगच्या माध्यमातून अनुभूती ही लोकांकडनं सांगून घेत असतो. अद्भुत लोकांना अनुभव आलेत. तर ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला आलेलो आहोत. तुमची दुःख, तुमची संकट या ठिकाणी ह्या परब्रह्मशक्तीला सांगितली जाणार आहेत आणि त्यावरती निवारण तुम्हा सर्वांचं होणार आहे. श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र या माध्यमातून जी प्रश्नोत्तरे केली जातात ती विनामूल्य केली जातात. कुठल्याही प्रकारचं इथं पैसे प्रश्नोत्तरासाठी, मार्गदर्शनासाठी घेतले जात नाहीत. फक्त आणि फक्त विनामूल्य सेवा. तुमचे प्रश्न सुटणं एवढंच हेतून असून मानव जीवन आपल्याला परमेश्वराने कशासाठी दिलं आहे, त्याचा उपयोग कसा आपण केला पाहिजे, हे विश्व काय आहे, या विश्वाशी आपला काय संबंध आहे, प्रपंच काय, परमार्थ काय,
दैवता काय आहेत, इष्टदेवता काय आहेत, ग्रामदेवता काय आहेत, तीर्थांचा रोल काय, कितपत तीर्थाटनं करायची, हा देवधर्म करतो एवढ्यावर थांबायचं का? देवधर्म करणाऱ्यांकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलं जातं. आजकालची मुलं ही जर योग्य संस्कारात वाढली नाहीत, उद्याचा भविष्यकाळ भयंकर कठीण असेल. पाल्यांना सांगतोय, आतापासून सावध झाला तर ठीक, त्यांना अध्यात्माकडे वाळा. जर वळले नाहीत, म्हातारपण तुमचं कठीण जाईल. लहान मुलांना योग्य ते संस्कार, दिशा देण्याचं काम ह्या ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून होत आहे. अनेक ठिकाणी श्री स्वामी महाराज पोहोचलेत, पण स्वामी कोणाला कळाले नाहीत. फार दुर्भाग्याची गोष्ट. 1149 साली स्वामी प्रकटले, भूमी दुभंगून 9 वर्षाची बालमूर्ती दत्त स्वरूपात प्रकटली आणि अहोरात्र अनेक अवतार घेऊन दत्तप्रभूंनी हे विश्वामध्ये अगम्य अशा लीला केल्या आहेत, अद्भुत अशा लीला केल्या आहेत. त्या लीला अनेक जीवांना घडवण्यासाठी आहे. तो योग, ती भक्ती आपल्याला साध्य झाली पाहिजे. श्री स्वामी महाराज समजणं फार अवघड आहे, कठीण आहे. ते एक मोठं गहन तत्व आहे. त्या तत्वात आपण जोपर्यंत सामील होत नाही, तोपर्यंत मानवी जीवन व्यर्थ आहे, भ्रमनिरास आहे. शब्द जरा वेगळा वापरला आहे. तर आयुष्यात तुम्ही दुःखी असा, सुखी असा, गरीब असा, श्रीमंतीत असा, आणखी कुठल्या स्थितीमध्ये असा, पण आपण त्या परमेश्वर तत्वात असलं पाहिजे. संकट सगळ्यांना आहेत. सगळ्यात जास्त संकट जे खूप श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, त्यांच्याकडे संकट जास्त आहेत. तुम्हाला वाटत असेल ह्या बंगल्यांमध्ये, ऐश्वर्यामध्ये हे लोक सुखी असतील, पण तिथं समाधान नाही, सुख नाही. पैशांची रेलचेल जरी असली, तो पैसा कसा टिकवायचा आणि दिवसेंदिवस तो वृद्धिंगत वाढवायचा कसा, एवढ्याचंच त्यांचं आयुष्य संपतं. आणि हे मानवी जीवन असंच परमेश्वराने दिलेलं फुकट जात आहे. आपलं काय होतंय, आपल्या गरजा 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 सारखी प्रश्न. कोणीतरी बाबा बुवा आपल्याला मिळेल आणि त्या माध्यमातून तंत्र मंत्र यंत्र कोणी काही सांगितलं ते आपण करावं, आणि त्यातून आपला थोडाफार अनुभव झाला तर अध्यात्म सोडून आपण अंधश्रद्धेच्या मागे लागतो आणि इथं आपलं गणित चुकतं. आपल्या भोळेबाबड्या धर्म भक्ती याचा फायदा घेऊन लुटलं जातं आणि आपला भ्रमनिरास होतो आणि आपण अध्यात्माची पळवाट काढतो. ज्योतिषी, पांडित्य, विद्वान हे अध्यात्म नाही आहे. ज्या काही चमत्कार करून दाखवतात त्याला अध्यात्म मुळीच म्हणत नाहीत. ते गारुडी असतात, गारुडी. तर तंत्र मंत्र यंत्र अध्यात्माचा हा वेगळा भाग आहे आणि आध्यात्मिक फिलॉसॉफी वेगळी आहे. भगवान श्रीकृष्णांनी हिंदू संस्कृतीचे जनक आहेत. त्यांनी आपल्यासाठी ब्रह्मतत्व, ब्रह्मज्ञान ते गीतेच्या स्वरूपात सांगितलं आहे. आपल्या सर्वांचा पवित्र ग्रंथ गीता आहे आणि त्या गीतेमध्ये भगवंताने बघा कसला विषय मांडला आहे अर्जुनापुढे. मोह, माया, आसक्ती, ब्रह्मतत्व. ज्यावेळी तो गडबडला, युद्धाच्या प्रसंगी हरला, शून्य झाला, त्या हातात धनुष्यबाण धरण्याची ताकद नव्हती, विचाराने शून्य असलेली अवस्था आपली कधीतरी होते. संसारामध्ये आपण कधीतरी गडबडतो, वाईट वृत्तीला जातो. सगळं संपवणं म्हणजे देह संपवण्याचे विचार मनात येतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही समस्या प्रत्येकाला येते. एक वेळ अशी येते की सगळं संपलेलं आहे, आता जीवन जगून काहीही फायदा नाही. अशा वेळेस जर गुरु केला असेल, ती गुरुशक्ती तारते. आपसात बघणे नाही, कोणी गप्पा मारायच्या नाहीत. इथं तुम्ही लग्नाला आलेले नाहीत, बिलकुल आवाज नाही पाहिजे. आम्हाला कृतीतनं तुम्हाला त्या परमेश्वराशी एकरूप करायचंय. का टाइमपास करायला आला तुम्ही मला सांगा. इथं आपसात गप्पा मारतायत तर
जर ह्या विचारांना महत्त्व दिलं तर इथं येण्याचा फायदा आहे. नाही तर आले गेले जमा. फक्त आमच्याकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर आम्ही तुम्हाला कनेक्ट त्या परमेश्वराशी करून देऊ. जे वरती बसलेले आहेत त्यांनी परत एकदा सांगतो, उभं राहून एक खाली बसावं. शक्ती काम करणार नाही, तुमच्यासाठी तुमचे कामं होणार नाहीत. एंटरटेनमेंट नाही. ह्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही अनेक दुःखितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आलोय. आणि हे प्रश्न तुमचे दुःख आहेत त्याची काळजी आम्हाला आहे. त्यातनं तुम्ही सुटले पाहिजे. तुम्ही वेडावाकडा रस्ता पकडण्याच्या ऐवजी या परब्रह्म दरबाराचा रस्ता पकडला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त ह्या परिवार, श्री गुरुदेव दत्त बघा, नावातच किती ताकद आहे. अनेक देवांना नावानिशी म्हटलं जातं, दत्तप्रभूंना गुरु संबोधलं जातं. अखिल मानव जातीचे ते गुरु आहेतच आहे, पण अनेक देवतांचे देखील ते गुरु आहेत. त्यांना मनुष्यच नाही, ब्रह्मादी सूर वर जेवढेही देवता आहेत ते सगळ्या वारंवार नमन करतात. ती आहे दत्तात्रय महाराजांची शक्ती. आणि ह्या कलियुगाचा चालक, मालक, पालक सर्व काही स्थिती दत्तप्रभू आणि त्यांच्या अवतारांना सर्व जीवांचा उद्धार करून देण्याची क्षमता या फक्त दत्त परिवारातच आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपण ऐकले असतील, पण ह्या गोष्टी कलियुगात कुणालाच मिळत नाही. कुणालाच मिळत नाही. थोतांडे सगळं जे सांगत असतील ते. धर्म फार कठीण आहे. अर्थ, काम आणि मोक्ष हे संज्ञा ज्या आहेत परम कठीण आहेत. त्याच्यावरती चालणं त्याला एक आवश्यक मार्गदर्शक तत्वमध्ये लागतं. त्याशिवाय आपण आपली उन्नती करून घेऊ शकत नाही. आपण ह्या परब्रह्माच्या दरबारामध्ये अर्जुनाला जसा त्रास झाला, सर्व ठिकाणी जसं त्याचं सारथी भगवान कृष्ण होते आणि प्रत्येक जीवनाच्या समस्या त्यातनं सोडवून भगवंतांनी त्याच्यावर कृपादृष्टी केली, त्याला आपल्याकडे खेचलं. अर्जुनासारखी तत्परता, जिज्ञासू वृत्ती जर आपल्याकडे असेल तर आपल्याला भगवंत ह्या कलियुगात देखील मिळू शकतो. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो तप करणारे ऋषी आहेत, भयंकर तप करतात, जनमानसात राहून तप करतात, तरी देखील परमेश्वराचे दर्शन दुर्लभ आहेत, होत नाही. घनघोर कलियुग आहे. सगळ्या ठिकाणी व्यभिचार, दुराचार माजलेला आहे. अशा ठिकाणी परमेश्वर काम करत नाही. पण जर आमच्या सान्निध्यात आलेत, 5 मिनिटाच्या ध्यानाने परमेश्वराचे दर्शन होतात. हे आम्ही नाही सांगत, बसलेले सेविकरी सांगतात. तपस्वी तप करतात, त्यांना भगवंत प्रसन्न होत नाही. भगवंताचा आवडता कोण भगवंताचा? अर्जुनाने सहज प्रश्न केला एकदा श्रीकृष्णाला, भगवंता तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? भगवंताने मार्मिक उत्तर दिली, अखिल विश्वाचा रचयंता मी आहे, अखिल सर्व शक्तियांचा शक्ती मीच आहे. माझ्या पलीकडे कुठलीच शक्ती नाही आहे. पण जो माझं अनन्य भावाने माझी भक्ती करतो, जो आमच्यात असतो, विश्वातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती तोच जो माझा भक्त आहे. कारण एवढी मोठी शक्ती ही भक्तीने बांधली जाते आणि तो भगवंत त्या भक्ताचा दास होऊन राहतो. म्हणून विश्वात सर्वात श्रेष्ठ जर कोणी असेल तर तो आहे भगवंताचा भक्त. आता भक्त अनेक प्रकारचे असतात. सहज लोक म्हणून जातात आमची भोळी बाबडी श्रद्धा आहे. ठीक आहे, पुढे गणितच माहीत नाही या भक्तीची टोटल किती होणार आहे, काय होणार आहे. प्रत्येक कर्माला अर्थ आहे, भक्ती पण कर्माचा एक भाग आहे. पण भक्ती कशी असावी? भक्ती जी तुकाराम महाराजांनी केली तशी असावी. योग कसा असावा? जो ज्ञानेश्वर माऊलीने योग केला तो तसा असावा. नामदेवांसारखी भक्ती असावी,
नामदेवांच्या भक्तीने विठ्ठल रोज प्रसाद खाता ग्रहण करत होते. आणि इथं आमच्याकडे आलेले जे काही सेविकरी आहे, प्रत्येकाच्या आतापर्यंत शेकडो लोकांच्या घरामध्ये श्री स्वामी महाराजांनी नैवेद्य उष्टावलेत. कशाच्या माध्यमातून झालं हे सगळं? मूर्त्या नैवेद्य खातात. अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की भगवंताला नैवेद्य दाखवतो आणि आजपर्यंत भगवंतांनी कधी नैवेद्य खाल्लाच नाही. तर इथं आमच्याकडे कनेक्ट झाल्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवाऱ्यातील मूर्त्या हसायला लागतात. तुमच्या स्वप्नात पित्र येऊन सांगतात, कुलदेवी कुलदेवता इष्टदेवता येऊन सांगतात की ह्या परिवारात जा, तिथं कल्पनाशक्तीच्या पलीकडे ज्ञान आहे, ते सामान्य माणसाला कळण्याच्या पलीकडे. ही शक्ती तुमच्या स्थित असलेल्या ग्रामदेवतांना कळते. अनेक प्रकारचे काही दिव्य महान आत्मे असतील त्यांना कळते की यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या पिढ्यांचा कुलाचा उद्धार होणार आहे. तर ही शक्ती कुठली आहे? ही महाशक्ती दत्तात्रय प्रभू आहेत. अखिल विश्वाचे जनक सध्या कलियुगात तेच आहेत. आणि यांची भक्ती कशी करावी यासाठी आम्ही हे सगळे मेळावे घेतो. भक्ती ही कशी असावी? बघा, स्वामींचे बऱ्याच ठिकाणी सेवा चालतात. जो तो स्वामींचा फार मोठा सेवक आहे, आम्हाला स्वामींच्या अशा अनुभूती मिळतात, तशा अनुभूती मिळतात, असं लोक चर्चा करतात. फार याच्याने पण आतापर्यंत आपल्याला स्वामी तत्व कधी कळालं का? स्वामींनी काय योग धारण केला आणि ते दैवत्व त्यांनी कसं निर्माण केलं त्याच्याकडे आपण लक्ष दिलं का? स्वामींचा अवतार, दत्तप्रभूंचा अवतार आत्मज्ञान देण्यासाठी झालाय. विश्वामध्ये अनेक देवता आलेत, प्रत्येकाचं कार्याचा भार वेगवेगळा, पण दत्तप्रभूंचा कार्याचा भाग हा फार वेगळा आहे. ते जगाच्या उद्धारासाठी आलेत आणि विशेष करून आत्मज्ञान, तुमच्या संसाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, तुम्हाला संसारातून काढण्यासाठी एक छोटीशी अनुभूती द्यायला आलेत. त्यातून तुमचा जर श्रद्धाभाव प्रभूंवर बसला, मग ती भक्ती तुमच्या वाट्याला यावी आणि तुम्ही तुमचा उद्धार व्हावा. ते ज्ञान जसं अर्जुनाला मिळालं, तसं थोडासा हिस्सा जरी तुम्हाला ह्या कलियुगात मिळाला, वर्तमान काळातली सर्व कर्म तुमची जर दुरुस्त झालीत, तर तुमची आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात होते. अनंत जन्मांचे दीर्घ काही दोष असतील, वाईट कर्म नाही, ते फार सुखी असतात. लक्षात घ्या, ते काहीच न मानणारी लोक तुम्हाला ऐश्वर्यात दिसतील, सुखात दिसतील. त्याच्या मागची कारणं काय आहेत? तर जे काहीच मानत नाही, जे नॉनव्हेज करतात, व्यभिचार करतात, मद्य मांस याच्या आहारी गेलेले आहेत, त्यांना सत्य असत्याची पडलेली नाही आहे, ते सुखाच्या राशीवर असतील. कारण काय, त्यांची मानव जन्मातली काही पुण्यकर्म असतील, ती तात्काळ नष्ट केली जातात. भराबसा त्याची पुण्य नष्ट होतात आणि त्या माध्यमातून तो अधिक दुरात्मा होतो ऐश्वर्यात राहून. पण जर गुरु केला, गुरूंच्या सान्निध्यात जर राहिलं आणि घरी बसून उपासना, आता उपासना जर म्हटलं तर विज्ञानवादी पोरांना ती गोष्ट वेगळीच वाटते. आम्ही काय जपमाळ घेऊन बसायचे का? हे रिकामचोट लोक करतात, पारायण, जप, तप. अरे विज्ञान कुठेही चाललं आणि तुम्ही कुठेही चाललात, असं म्हणणारी फार नादान बावळट मंडळी आहे. काय सांगणार? आईवडिलांनी कधी या संसाराकडे त्या मुलांना वळवलेलंच नसतं. काळाची गरज आहे. आजच्या स्थितीला स्वामी विवेकानंदांसारखे विचार हवेत. तुम्ही तुमच्या मुलांना फार काही 4-5 म्हातारे जर बसलेत ना, सुशिक्षित असले किंवा अडाणी जरी असला तरी तो फार मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. अरे माझा पोरगा फॉरेनला गेलाय, करोडोचं पॅकेज आहे, लाखोची त्याची स्टेट आहे, त्याने खूप मिळवलं, आयुष्यात कमाई केली.
मला सांगा, ही जर कमाई आपल्याला घेऊन जायची राहिली असती तर नेमकं आपल्याला घेऊन काय जायचं असतं? संसारामध्ये आपल्याला मिळवायचं काय असतं? लक्षात घ्या, सगळ्यांचा शेवट स्मशानात आहे. असा कोणीच नाहीये स्मशानात जाताना अंगावरची कपडं पण काढली जातात. एक दिवस जर त्या देहातून जर प्राण निघाला, तिला बॉडी म्हटलं जातं. बॉडी, तो म्हातारा असतो का म्हातारी, लवकर त्याला काढा करायचं बाहेर वेळेच्या आधी. लोक आले नाही आले तरी त्याला लावा डाग. एक दिवस ठेवत नाही. लक्षात घ्या, त्या बॉडीला काळाची गरज आहे. आपला सगळ्यांचा शेवट स्मशानात आहे. स्मशानात आपण किती मिळवावं, कसं मिळवावं याला गणित नाही. आहे त्या जागेवर शुद्ध ठेवा. अध्यात्माकडे या. कंबर कसा, तुमच्यात जर जोर असेल, इथं पुरुषार्थ दाखवा. काय उडान टप्पू पोर गावगुंडपणा करतात, हे हाण्या माऱ्या वाटेल ते काय करतात. तिथं पुरुषार्थ दाखवण्यापेक्षा संयमतेमध्ये दाखवा, चांगल्या विचारांमध्ये दाखवा. अध्यात्माकडे या. इथं सिंहाचं काळीज लागतं. अध्यात्म पेलण्याची ताकद बुद्धीमध्ये, हृदयामध्ये सिंहाचं काळीज घेऊन ठेवावी लागतं. हत्ती चले बाजार, कुत्ते भुके हजार, अशी मनोवृत्ती ठेवून अध्यात्मात पुढे जावं लागतं. बळ जर तुमच्यात असेल, खरंच शक्ती असेल, इथं उतरून करून दाखवा. हा प्लॅटफॉर्म जो आहे जबरदस्त आहे. इथून तुमचा डायरेक्ट देव होईल, एवढी ताकद ह्या गुरुदेव दत्त परिवारात आहे. आमच्याशी कनेक्ट होणं तुमच्या कित्येक जन्माची पुण्याई लागेल तुम्हाला इथं यायला. आणि जे असे असेल ते अर्ध्यातच गळून जातील. आम्हाला वेडवाकडं बोलून ते आमच्याकडे कनेक्ट होऊ शकणार नाहीत. पण इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आमचं लक्ष त्यांच्याकडे. भलेच त्यांचं लक्ष आमच्याकडे नसेल, इथे एकही जीव असा नाहीये. अदृश्य शक्ती देखील आमचं लक्ष त्यांच्याकडे. इथं प्रत्येक व्यक्ती, अगदी किड्या मुंगीच्या पासून तर 84 लक्षवडीपासून, जीवपासून अदृश्य वाईट शक्त्यांपासून आमच्याकडे उद्धाराला आलाय. पण तुम्हाला ते कळत नाही बसणाऱ्या लोकांना. इथं दत्तप्रभू कालच उदाहरण देऊन गेलेत. नैवेद्य ग्रहण केला आणि या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हा जीवांवरती कृपा प्रसाद द्यायला. आता जो आमच्याशी एकटक लावून आमचे विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल, त्याचा इथंच योगक्षेम घेतला जाणार आहे. या जीवनाचा, जे नवीन लोक आलेले आहेत ते कुठेच जायची गरज नाही. विश्वातली सारी जेवढी धर्मपंथ आहेत ते कुठली असो, ती जर सक्षम असती तर आजची परिस्थिती एवढी खतरनाक झाली नसती कलियुगाची. या धर्मसंस्था सगळ्या बोथट झाल्यात. बोथट. त्यांनी फक्त त्यांचं काय केलंय, मंदिरं अगदी आलिशान केलेत, साधू संतांचे सगळे बंगले करून टाकलेत. साधना, साध्य, भक्ती त्यांच्यातच नव्हती. तुम्हाला काय शिकवतील त्या अर्धे उलटे लटकलेले आणि तुम्ही त्यांच्या अवती फिरणार आहे, जास्त लटकणार आहे. विश्वात कुठेच जाऊ नका. 90% मार्ग खोटीत, अध्यात्मात कसोटीत बसणारे नाहीयेत. तीच भरकटलेली तुम्हाला कसलं ज्ञान देणार. जर यायचं असेल एकनिष्ठ होऊन आमच्याकडे या. थोडा वेळ द्या. तुमच्या वर्षातले 5 वर्षात तुमच्या पुढे अर्जुनाला जे प्रश्न पडले होते मोक्षाची, ते तुम्हाला पडतील. आमच्या जर मार्गदर्शन मीटिंग ऐकले तर. अडाणीतला अडाणी मनुष्य वेद म्हणेल एवढी ताकद येत आणि स्वतःला फार सुशिक्षित समजत असेल, त्याला वट निर्माण होऊन त्याला शिकवू अध्यात्म काय असतं ते. आमच्याकडे ख्रिश्चन लोक, साऊथ आफ्रिकेचा ख्रिश्चन कुटुंब आहे. त्या व्यक्तीने स्वतःचा धर्म बदलला आणि हिंदू धर्मात प्रवेश केला आणि शुद्ध शाकाहारी जीवन स्वीकारलं. हे जर ख्रिश्चन लोकांमध्ये होतंय तर आपल्या लोकांमध्ये परिवर्तन का होत नाही? खूप गरज आहे. आमच्याकडे मुस्लिम लोक आहेत, भरपूर काही आहेत. 2, 4, 5 नाही, शेकडो कुटुंब आहेत आमच्याकडे आलेले आहेत. त्यांनी सुद्धा शुद्ध शाकाहार स्वीकारलाय. जर अनुभव मिळाला तर याची परिणती एवढी होऊ शकते.
आजपासून सगळ्यांनी संकल्प करायचा आणि इथं जेवढे आलेले आहेत त्यांनी आमच्याशी कनेक्ट होण्याच्या आधी शुद्ध शाकाहार स्वीकारायचा. तुम्ही शुद्ध शाकाहार जर स्वीकारलाच तुमच्या पूर्ण आयुष्याचा योगक्षेम घ्यायला प्रभू बसलेत. आणि हे प्रभू एवढे जबरदस्त आहेत, हाक मारता क्षणी प्रेझेंट असतात. संकट कुठले असो, या घनघोर कलियुगामध्ये आजच्या काळात खूप खूप गरज आहे गुरूंची. एवढी गरज आहे बघा, मुलामुलींचे लग्न होतात, आईवडील कुठपर्यंत साथ देतील, कुठपर्यंत देतील, आपल्या मुलामुलींना योग्य स्थळ पाहून देतील, मुलीला मुलाचं योग्य हे पाहून देतील, पण त्यांचे लग्न टिकतीलच असं नाहीये. फार कठीण काळ झालाय. हे विज्ञान संस्कृती आपलं सगळं हिंदू संस्कृतीचे वाट लावायला आलेली आहे. परदेशामध्ये जशी कापड बदलावी तशी जोड्या बदलतात आणि त्यांना एकमेकांशी घेणं देणं नसतं. सगळी नरमादीची संस्कृती ती, आणि त्या नरमादीच्या संस्कृतीला आपण असलं फॉलो करतोय म्हणजे आपण गटरमध्ये घुसण्यासारखं आहे आणि त्याची आंघोळ करण्यासारखी आहे. बाहेरून चांगली कपडे घालावीत आणि विचार म्हटले तर अगदी घाणेरडे. आजची जी म्हातारी मंडळी आहे उद्या उठून ती आमच्या काळात तरी काही शिकवत होती, आजकालची म्हातारे चावट झाले. सत्य बोलतोय, शिकवायला कोणी कोणाला तयारच नाही झालंय. अध्यात्म म्हणजे फक्त करणे एक बावटाचं धोरण झालेलं आहे लोकांसाठी. पूजा अर्चा किंवा मंदिर आम्ही खूप देव करतो, हो जातो आम्ही तीर्थयात्रेला, फार मोठ्या मोठ्या गोष्टी मारतात, तीर्थयात्रा करतो आम्ही, देवपूजा करतो. उभ्या आयुष्यामध्ये कर्म कसं करावे हे कोणी सांगितलंच नाहीये. गुरु करतात आणि गुरु त्यांच्याकडे येतात, त्याचं काय असेल तर तोच घेऊन जातो, त्याची कमाई तो करून जातो आणि तुमचं पण तिथं धर्म होऊन जातो. तो पण त्याच्या जागेवर ठीक, तुम्ही पण तुमच्या जागेवर ठीक. हे सगळं बोथटपणा चाललाय. इथून आउटपुट कुणाला काहीच मिळत नाहीये. अनेक बैठकी होतात पण अजून परमेश्वराची दर्शनं नाहीत. परमेश्वर कधी कोणाला कळलाच नाही. अनेक प्रकारचे मग ज्योतिषी तुम्हाला वाटेल ते काही कुंडल्या दाखवून दोष काढतात आणि दोषाने मग त्याचं काम करून घेतो तो भाऊ, आणि तुमचं पण समाधान. थोडंफार काम झालं तर ठीक, नाही झालं तर मग जाऊ दे. तर हे सगळं तुमचं आयुष्य असंच व्यर्थ घालवण्याची कामं चालली आहेत. भयंकर दुष्काळ आहे अध्यात्माचा सध्या, आणि हा दुष्काळ कमी करण्यासाठी हा श्री गुरुदेव दत्त परिवार तुमच्यासाठी 24 तास प्रेझेंट आहे. एके वेळेला मंदिरं बंद होतील, आमच्या 24 तास ऑनलाईन सेवा असतात. कधीही ॲडमिला तुम्ही कधीही संकट आले अर्ध्या रात्री कॉल करा, आम्ही मार्गदर्शन करतो आणि 0 मिनिटात रिझल्ट मिळतात. हे असं कार्य चाललंय आणि हे कार्य तुमच्या घरोघरी ऊर्जा मिळवण्याचं काम चाललंय. तुमचे देवारे जे आता तुमच्या सगळ्या भगिनी पुरुष मंडळी तर देवपूजा करत असतील ते मला माहीत नाही, पण देवांची पूजा करण्याचा पहिला अधिकार आपल्या भगिनीला असतो. आता ही भगिनी देवपूजा करते, देव जर ठिकाणावर असतील तर देव काम करतील. मग त्याचं ज्ञान कुणाला आहे? आधी आपल्या घरातलं देवघर म्हणजे हे आपलं घरातलं ऊर्जास्थान आहे. संकट काळात आधी कोण मदत करतं आपल्याला? आपली पूजा, आपली श्रद्धा. हे नावं म्हणजे महिलांचे नाही आहेत, आपले अंतरंगातले. साधना, आपलं देवघर जर चकचकीत असेल, देवांचं अस्तित्व जर असेल, तो लगेच चटकन हाकेला धावतो. संकटाला देवाजवळ बसलात, एक मुजरा जरी केला स्वामींना, देवाला नमस्कार जरी केला, संकटाला भगवंता, जर देव जागृत असतील तर तात्काळ रिझल्ट मिळतात. मग हे सर्व ज्ञान आम्ही ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून विनामूल्य तुमच्याकडे देतोय. देवघर कसं असावं, आपली वास्तू कशी असावी, वास्तूवरती आपले सुख दुःख अवलंबून असतात. डोक्यात घालून घ्या हा विषय. वास्तूची रचना कशी असावी, भगवंताने ही सृष्टी निर्माण केली आहे आणि सृष्टीचे निर्माण करत असताना दश दिशा त्यांनी निर्माण केल्या आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
उपदिशा आहेत. तर ह्या सर्व दिशा निर्माण करत असताना प्रत्येक दिशेला एक विशिष्ट महत्त्व आहे आणि त्या ठिकाणाची त्या अधिकृत अधिष्ठानी देवता असल्या कारणाने तिचा स्वभाव कसा आहे. मग आपण संसारात वास्तू पुरुष निर्माण केला आहे आणि त्या वास्तू पुरुषानुसार आपली घराची जर रचना असेल तर ती वास्तू जर खराब असेल तर दुःख संकट यांना आमंत्रण देईल आणि ती वास्तू जर वास्तुरचनेनुसार तिचा जर भाग असेल तुमच्या आयुष्यात यश सुख ऐश्वर्य अवश्य येईल. तर आपण या गोष्टींचा विज्ञानाला आधार घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. वास्तू देवघर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुलदेवी. कुलदेवी म्हणजे नेमकं काय. आता तुम्ही बरेच तिथून नवीन सेविके आलेत म्हणून विषय सांगतो की 3.5 शक्तिपीठामध्येच आपली कुलदेवी असते. तुम्ही इकडे तिकडे न जाता 3.5 शक्तिपीठांच्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मुलींच्या लग्नाला आजीवन कधीच काही संकट येणार नाहीत. आजची 75% लोकांचे प्रश्न आहेत. मुलगी घरी बसू नये, मुलगा घरी बसू नये, घटस्फोट झालाय, फारकती झाली, ती नांदत नाही, हा नांदवत नाही, दुसरी बघायची ती पण तसंच. असे प्रश्न 100तनं 75 प्रश्न आमच्याकडे आहेत. त्याचं मूळ कारण तुम्ही सर्व लोक कुलदेवी विसरलायत. अहो जिने कुळ निर्माण केला आणि भलत्याच मावशीला तुम्ही नमताय आणि आईला विसरलात म्हणून तुमच्या पिढ्यांचा असा उलाढाल होते. तर आपण हे विषय गांभीर्याने समजून घ्यावेत. पितृशास्त्रे आजकाल मरणानंतरचे विधी होत नाही, श्राद्ध विधी होत नाही. नवरा बायको 24 तास 12 तास ड्युट्या करतात बाहेर, त्यांना श्राद्ध करायला कसला वेळ. गाव सोडून पळाले इकडे तिकडे. आईवडिलांच्या अंत्यसंस्काराला लोक पोरं आले नाहीत. तीर मारला त्यांनी बाहेर जाऊन फार मोठा. तर ही गांभीर्याने विचार करणारी गोष्ट आहेत. आपल्या सर्वांनी ह्या गोष्टीचं भान ठेवून आपण 12वं 13वं व्यवस्थित करावं, वर्ष श्राद्ध व्यवस्थित करावं. आईवडिलांचं तर करावं व्यवस्थित, पण त्यांचे वडचे त्यांचं झालं नसेल तर नारायण नागबलींसारखे विधी करावेत, त्रिपिंडीसारखे विधी करावेत, घरात तर्पणसारखे विधी करावेत. आपला पितरांचा जो भार असेल डोक्यावरती जोपर्यंत आपण कमी करत नाहीत तोपर्यंत आपल्याला शनीपेक्षा भयंकर त्रास होतो, 7.5पेक्षा त्रास होतो. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात पितृदोषामुळे. कुलदेवीचा जर आपल्या घरात मान सन्मान नसेल तर पित्रही काही काम करत नाही. पित्रांचा सुद्धा रोल संपलेला असतो. आधी कुलदेवीचा आशीर्वाद मिळाला पाहिजे, नंतर पित्रांचा, नंतर गुरु अशी कृपा करतात. जर या दोघांचा आशीर्वाद असेल तुमचा संसार सुखाचा होतो. तेव्हा आम्ही सांगितलं ज्ञान कळतं, तोपर्यंत कळत नाही. आत्मज्ञान काय, ब्रह्मज्ञान काय, या फार टोकाच्या गोष्टी आहेत. त्याचा पहिला भाग विरक्ती आहे. विरक्ती एवढी कठीण असते संसारात राहायचं. विरक्त कसं राहायचं त्या कला गुरुच्या संपर्कात आल्यानंतर कळतात. समुद्रात भवसागर म्हणजे हे सगळं समुद्र आहे. समुद्रात डुबकी मारली म्हणजे काय, मरणच आहे ना. मग आपण जन्म घेतला आहे तर आपलं मरणच आहे. पण आपण जर विवेकयुक्त जर वागलो, संसाराचा गंध संसारात राहून जर आपण ठेवला नाही, जसा पारा असतो बघा, पारा जर पाण्यात टाकला त्याचा गुणधर्म आहे तो त्या पाण्यामध्ये मिक्स होत नाही. तशा काय गुरूंच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कला मिळतात शिकायला, आणि त्या कला जर अवगत केला तर भवसागरातनं आपण डुबून मरत नाही. ही अशी अवस्था आहे आणि ही अवस्था जाणून घेण्यासाठी गुरु करणं महत्त्वाचं आहे. आजच्या काळात गुरु फक्त स्वामींना करावं. देहदारी गुरु उपलब्ध नाही तर हयात आता सांगून टाकतो. सगळे मायेमध्ये आहेत आणि ते आपला उद्धार करू शकत नाही हे आता सांगून टाकतो. म्हणून परब्रह्म शक्तीला गुरु करावं. श्री स्वामी महाराजांना त्यांच्या सेवा साधना कराव्यात. श्रीपाद प्रभूंना गुरु करावं, नरसिंह स्वामींना गुरु करावं आणि आमच्या दत्त महाराजांना गुरु करावं. एकच शक्ती ती, भेद नाही. श्री स्वामी समर्थ म्हटलं की दत्त उभे राहतात, श्रीपाद प्रभू उभे राहतात. आमचा गुरुमंत्र श्री स्वामी समर्थच आहे. तसे आमचे 3 मंत्र आहेत.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये आणि श्री स्वामी समर्थ. कुठलाही एक मंत्र घ्यावा. एवढी प्रचंड ताकद या मंत्रांमध्ये. नाव घेता क्षणीच धावणारं दैवत आहे, गुरुशक्ती आहे. मी या सगळ्या भगिनींना अगदी नम्र विनंती करतो, या विश्वात तुमचं कोणीच नसेल, वेळ आली तेव्हा तेव्हा या शक्तीला आव्हान द्या. आणि जर या शक्ती नसेल आव्हान देत तर एक हाक आम्हाला मारा. आम्ही जागेवर तुमचं प्रेझेंट असू. तुमचं कुठलीही समस्या असो, त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कोणत्याही ठिकाणी त्या परिस्थितीत तुमच्याजवळ असू. एवढी ताकद या श्री गुरुदेव दत्त परिवारामध्ये. तर आपण या ठिकाणी खूप छान उपस्थिती या ठिकाणी दर्शवलेली आहे. अधिक वेळ घेणार नाही तुमचा, पण मी सगळ्यांना नम्र विनंती करतो, तुम्ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने मानव म्हणून तुमची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आमच्याशी थोडा वेळ कनेक्ट आयुष्यातला जर दिला तर तुमचं आयुष्याचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वांचंच कल्याण होईल. नेमकं कल्याण कशाला म्हणावं आधी ते कळून घ्यावं. ज्यावेळेस एका टायमाची आपली अवस्था नसेल, ब्रह्मदेवाने लिहून ठेवलं याला एकच टाईम भोजन मिळणार आहे. गुरु केला स्वामींना 2 टाईम जेवणाची व्यवस्था होईल. त्याला गुरूंची कृपा म्हणतात. प्रारब्धामध्ये जे भगवंताने विधाताने लिहून ठेवलं आहे ते तुम्हाला भोगणंच आहे, विषयच नाही. पण त्यात सामर्थ्य देण्याचं काम, शक्ती वाढवण्याचं काम परब्रह्म शक्ती करते. तुम्हाला खूप यश मिळालं पण तुम्ही जमिनीवरच आहेत, तीच तिला सद्गुरुकृपा म्हणतात. तर असे गुरूंचे अनेक उदाहरणं आहेत. आणि हे आपण बॅलन्समध्ये राहणं, सुखदुःखात स्वामींना अनन्य भावाने शरण जाणं, याला गुरुकृपा म्हणतात. बघा, आता तुम्ही बराच वेळ बसलात आणि इथून काहीतरी तुम्ही घेऊन जावं असं आम्हाला वाटतं. तर आता आमचा काही रोल आहे तुम्हाला देण्याचा आहे. त्या ठिकाणी एकदम ताठ बसायचं आहे. आपल्याला 5 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. ध्यानातून आपल्याला इथून भरमसाठ ऊर्जा घरी न्यायची आहे. बघा, हिमालयात तपस्वी किती ध्यान करत असतील, त्यांना फार तपश्चर्याने परमेश्वर मिळतो. हो, ज्याने सृष्टी बनवली तो सहज भेटत नाही कुणालाच. किती शिवशिव करा, किती राम करा, किती कृष्ण भजा, किती वर्ष तप करा, उपास करा, तपास करा, देवता दर्शन देत नाही कलियुगात. परम सत्य आहे. पण एक क्षणभर ध्यान, एक योग्य मार्गदर्शक गुरुतत्वाच्या आहारी जर केलं तो परमेश्वर तात्काळ ध्यानात दिसतो. मनाशी कुठल्याही प्रकारची शंका न घेता आम्ही सांगतो त्याकडे लक्ष द्यायचं. 5 मिनिटाचं ध्यान लावायचं आपल्याला आणि सगळं विसरायचं. आपण कुठे बसलाय ते पण विसरायचं. घरी तुमचं पोरगं रडतंय, आता नवरा येईल ड्युटीवरनं, त्याला जेवण द्यायचंय, असे कसलेच विचार मनात ठेवायचे नाहीत. फक्त न फक्त सध्या स्वामींचा विचार करायचा, ह्या गुरुप्रणालीचा विचार करायचा. बाकी तुम्ही कोणतं शिक्षण घेतायत नाही, तुम्ही कशात आहे, मनाला कुठलाच विचार स्पष्ट करू देता कामा नये. ध्यान म्हणजे काय असतं बघा, तुम्हाला एक सांगतो. एक ध्यान मंत्र आहे. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. याचा अर्थ असा आहे की आपण कोटी कोटी पुण्यकर्म जर केलीत तरी कोटी कोटी पापांचा नाश होत नाही. आपल्या अनेक जन्मांमध्ये काही दुष्कर्म झालेले असतील, तुम्हाला योग्य गुरु मिळाला म्हणून तुम्ही आता चांगलीच कामं करतायत, पण मागची जी कोटी कोटी पुण्य झालं, पापकर्म झाली आहे ती कशी संपतील? कोटी कोटी पुण्य जर केली तरी पाप नष्ट होत नाही. पण जर एक क्षणभराचं ध्यान, त्या आत्म्यात परमात्म्याचं जर ध्यान केलं तर कोटी कोटी पापांचा नाश होतो. बघा, कोटी कोटी पापांचा नाश होतो. घरी एकट्याने ध्यान करणं आणि इथं हजारोमध्ये ध्यान करणं, जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही 1000 दिवस ध्यान केलं तेव्हा जी प्रचिती येईल तिथं या क्षणी 5 मिनिटाला येणार आहे. विचार करा,
ह्या सामूहिक ध्यानाचा किती प्रभाव आहे. तर आपण ज्या ठिकाणी आहात वर बसू नका, खाली बसून ध्यान करा. खुर्च्या सोडा. 5 मिनिटाचं ध्यान करायचंय. जर बसता येत नसेल तर ठीक आहे त्या ठिकाणी खाली बसायचं. सगळ्यांनी एकदम तट बसायचं आहे. इथं रिकाम्या हाती जायचंय का? काहीतरी घेऊन जायचंय? समस्या सोडवायच्या आहेत का? का असंच जायचंय? टाइमपासला आलात ना, टाइमपासला घेऊन गेलात? नाही रे, तो कोणीतरी बाबा आला होता, बरंच काही सांगून गेला, इकडनं ऐकायचं तिकडनं सोडून द्यायचं, टाइमपास झाला. असं नाही. आम्ही आलोय तर काहीतरी द्यायला आलोय. बाबा तुम्ही पण बनवू शकतात, व्यवसाय करू शकतात. आम्ही कधी व्यवसाय करणार नाही बाबा बनलो तरी, कारण आम्ही धर्माचा व्यापार नाही करत आहे, धर्म समजून सांगतोय. तट बसा सगळ्यांनी. ही ध्यान मुद्रा आहे. ध्यान मुद्रेत बसायचं आणि स्वामींकडे पहा एकदा. आपले स्वामी श्रीपाद प्रभू नरसिंह स्वामी महाराज, एकदा मनात ती मूर्ती, ते फोटो येतात मनात, असं ठसवून घ्या व्यवस्थित की ध्यानामध्ये तो दिसला पाहिजे असं. आम्ही सांगितलं. त्यानंतर डोळे लावायचे. 3 मंत्र आहे आमचे, मगाशी मी सांगितलेत. श्री स्वामी समर्थ. दुसरा मंत्र आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तिसरा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर हे 3 मंत्र असे आहेत, त्यातला कुठलाही तुम्हाला जो आवडेल तो मंत्र आपण ध्यानामध्ये घ्यायचा आहे. सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. टाचणी पडल्याचा आवाज आला पाहिजे. ध्यानामध्ये मंत्र म्हणायला सुरुवात करायची. माझा गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ. डोळे कोणी उघडे ठेवायचे नाहीत, अनुभव मिळणार नाहीत. आम्ही सांगितले डोळे लावायचे, डोळे लावायचे. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचेच नाहीत. भलेच इथं रात्र का होऊन जाय ना. जर तुमचं प्रेम भगवंतावरती असेल, गुरूंवरती असेल, स्वामींवरती असेल, आम्ही सांगितल्यानंतर डोळे उघडायचे. कुठेच काही पाहायचं नाही. थोड्या वेळासाठी काही तुमचं काहीच होणार नाही. खूप छान होईल जे होईल ते. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी आता डोळे उघडायचे आहेत. हाताला स्पर्श करून हात सोडून मग आपल्या चेहऱ्याला लावायचा आहे आणि परत एकदा प्रभूंकडे पाहायचं आहे, स्वामींकडे, आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. यातून अनेक सेविकऱ्यांना खूप छान छान अनुभव आलेले आहेत. ते अनुभव आमच्या टेलिग्रामच्या मीटिंग्स असतात, बुधवार शनिवार, आणि रोजचा अनुभव सत्र असतं सकाळी 6:30च्या मीटिंगला असो, या स्वामी चरित्र पाठाला असो. 5 ते 10 मिनिटाचं अनुभव सत्र असतं. त्या अनुभव सत्रामध्ये तुमचे ध्यानाचे अनुभव सांगायचे. बघा, इथं आलेला साक्षात्कार तुम्हाला प्रेरित करतो की श्री गुरुदेव दत्त परिवार काय आहे, आणि हे सगळं प्रभूंची इच्छा आहे म्हणून हे कार्य होत आहे. सर्वे करते करविते श्री स्वामी महाराज आहेत. आम्ही सर्व निमित्त आहोत. त्यांच्या इच्छेने सर्व चाललेलं आहे. अधिक वेळ न घेता मी हे माझं मार्गदर्शन या ठिकाणी संपवतो. माझं नेहमीचाच मंत्र, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो. चालेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. अमृततुल्य विचारामध्ये आपण सर्व मंत्रमुग्ध झालात. दादांच्या प्रत्येक विचारामागं, शब्दामागं प्रापंचिक सांसारिक सुख आपल्याला लाभावं ही तळमळ त्यामध्ये होती. सांगितलेली कृती जर आपण सातत्याने केली तर आपल्या दुःखाला कमी करण्यास हातभार लागेल. जायचं नाही आहे कुणी. भक्त आणि सेवेकरी सर्वांना विनंती असेल, खाली बसायचं आहे.